ग तिच्या घराकडे येते एवढा इथं पुरत नाही तर मला बाई मला एवढी कधी मी चालली सुद्धा नाही. एवढं लांब मावशीचं घर होतं नाही ना याटो करून आलो असतो की चांगलं झालं असतं. हो बाई बरोबर बोलली तू. अगं मला एक सांग काय ग किती सुंदर मावशीने होत्या म्हणलं पण तुझी पाहिजे होय ना. नाही सुंदर अगर मावशीच्या घरचं दार लावून नाही मावशी कुठे गेली असेल ग. अगं दार लावलाय म्हणजे बाहेरून उभे आहे दार अंदरून लावलेलं आहे. दार आतलं आहे बरे मावशी घरातच आहे याच्या म्हणलं. मावशी घरामध्येच असणार. तर मावशीला आवाज कोण देणार बाई. का बरं काय सांगू का मावशी माझ्याशी बोलत नाही बाई 5-6 महिने झाले. थोडं त्या गोष्टीमुळे भांडण केलं आणि बोलणं बंद केलं माझ्याशी. हो का थोडीशी काय मजा केली बाई मावशीची विहिरीवरती तुझ्या बाजूबाजू सांगत गेली आणि माझ्याशी बोलणं बंद केलं. पाहिलं का मावशी पोरीमध्ये काही बोलणं सगळं एवढं जागा यायला लागते का ग. मावशी शिवाय कोण आहे मग कोणीच नाही. तरी पण मावशी माझ्याशी बोलत नाही. आवाज देऊन काय बाई तू मावशी तुझ्याशी बोलेल का. मी मावशीला आवाज देते ठीक ते आवाज मी पाणी करतो. मावशी अगं ए मावशी मावशी अगं ए मावशी अगं मावशी कुठे गेली ग. काय म्हणते ग. अगं मगापासून मावशी मावशी चिल्लावून राहिली बाई. घरातून एक कुक्क नाही करता आणि काक्क नाही करताय बाई. अगं बाई मावशी बोलत नाही. नाही ना मावशीला माहिती झाली का मी तुझ्यासोबत आहे म्हणून. काम आहे बाबा. हो बाई मावशी बोलत नाही म्हणजे घरातच आहे. बरं तू आवाज देऊन बघ बरं. ठीक आहे वेळ माझ्या शब्दावरती बोलली तर ठीक आहे तू बघत म्हणे निघून जाऊ. मावशी ग माझे लाडके मावशी ए मावशी आवडत आणि गोपिका आहे मावशी. अगं जशी आहे तशी करायच्या बाई माय आंघोळ करत आहे. अगं ये गोपिका दिवसाचे 12 वाजले आणि एवढीपर्यंत कोणती कामं करते हो मावशी. 12 वाजता आम्हाला करून राहिली काय झाली. हो बाई 2 दिवसात अशी शेरशील आणि स्वीट जाईल कोणते कामं राहते ना एवढीपर्यंत. ए मावशीला शेताचे बाहेर लवकर. सांगली ना बेटा उबलली गे. उबलली होती मावशी. आता गे बाई होय जशी तुमची आवड आली ना बेटा माझ्या कानावरती होय तशीच मोठ्या जोराने निघली गे. का ग तशी काय गाडी निघली बेटा. होय एवढ्या जोराने शेक लागली गे. किती हलकट आहे मावशी तू. साधारण बोलता सुद्धा ना तर बोलायचीच कशी आहे का. हो गे. अगं ठेस लागली ना नाहीच. उगे तेच गे. तशीच लागली ना बेटा. होय तशीच उघडी पडली गे. माझी पुरीची पुरी फुटली बेटा. का बा पायाची अंगठी गे, पायाची अंगठी. अंगडी फुटली ना डोळे लाल बंब. ते जरा तुझ्या दात घेत नाही. हो बोलला ना आता. अगं बया मोबाईल बाहेर निघाला. अरे ए गोपिका मावशीकडे बघ ना कशी दिसते मावशी. मावशीचा अवतार. आवले काढायला गे. काढायला काय गे. पुन्हा राक्षसीन लागली. हो पुन्हा राक्षसी तो राक्षसी. काय तर काय हो. काय कसा करून ठेवली ना स्वतःची. आगे नारे सुद्धा आली आगे उचल वाचल खाणे खाता गे. का हो? अंदर चट्टी फाटली चुप आहे. काय असं सांगायला लागते का. ए मावशी मला एक सांग
तू ज्यावेळेस तरुण होती जवानपणामध्ये होती आमच्यासारखी त्यावेळेस तू 16 हाताची असती काष्टी कपडे घालायची मग कधीपासून हे कुठं पाकर घालायला शिकली व तू सांगू दे बाई काय झालं मावशी 3 महिने झाले बेटा अगं बाई लई दुसरी गोष्ट आहे बाई गोपिका मावशीला बघ या वयामध्ये 3 महिने झाले म्हणते आणि 10 वर्ष आली तुझ्या लग्नाला अजून काही नाही तुझ्या पोटी बाकी मी आता पेड जाईन बाई लोकाईला माझे पेढे चालतो घे मावशी मला भाऊ होणार आहे ना हो आता या वाडल्या कोळाची फुटणार आहे नाना वाडल्या कोळा फुटते का गे मग 3 महिने काय झाले तुले हे 3 महिने नाही बेटा 3 महिन्याचा जमाना झाला माझी तब्येत खराब खरंच मावशी 3 महिने झाले तुझी तब्येत बरोबर नव्हती अगं एखादी कॉल करायची का आम्हाला तुझ्या भेटीला आलो असते मावशी काही डॉक्टर पाहिले काही वैद्य पाहिले काही रासना खाल्ल्या मा पण काही माझ्या तब्येतीला आराम नाही माझी बहिणी तुझ्या तब्येतीला एवढी सिरियस तब्येत झाली होती मावशी तुझी मग एका शिट्टी पाठवायची आम्हाला अगे चिठ्ठी पाठवलं का गे फक्त मिनिटं खाल्लं नसत अगं पोस्टमध्ये खाल्लं नाही यायला लेट झाली आहे ते होय म्हणून आम्हाला मिळाली नाही आता 3 महिने झाले माझी तब्येत खराब काही डॉक्टर काही वैद्य फायदा नाही हा अचानक माझ्या नातवाला लागला कोणता बा तो राहतील नाही का गे गुमा धावल्यावाला आवडेवाला हा आला मग मी येऊन मा खाटल्यावर बसला त्याच्यावर खाटल्यावर त्यापासून साखर जाऊ शिकली बा तू काल मी साठला म्हणून झालो का गे का साठला समजली अगं ए गोपिका मावशी काय म्हणलं आता म्हणाले मी साखर जाते म्हणून फाटल्यावर म्हणते का फाटल्यावर म्हणते काय समजत तुला नाही मावशी अगे दारावर अगे मला का साठल्यावर समजली का गे मग तसं वाटलं तू साखर जात असशील म्हणून साठल्यावर समजली अगे साठला बेटा खाटला खाटला म्हणजे झोप कायचं फाटल्यावर हे नाही का गे झोपावाची जागा अगं मास्तरी मत दिले हो हो त्याचे चार पायाची हो 4 पाई तिच्यावर येऊन बसला बेटा होय तुला कसा करे मा कसा करे मावशी आजी पहिले बोलली मातीच्या बोक्यावानी होतीस व म्हणे खरंच मावशी आता का उजल्याच्या पिल्ल्याच्या आणि झालीस व आजी म्हणे असं म्हणे मावशी खरं आहे मावशी पण मानच्या पोक्यावानी होती आणि आता काय उद्या पिल्यावानी झाली व तू का तुला सांगू मा उजल्याच्या पिल्ल्याच्या झालीस म्हणे अरे नातू म्हणलं 3 महिने झाले म्हणलं माझी तब्येत खराब आहे म्हणलं बरोबर आहे काही वैद्यवानी पाहिले काही डॉक्टर पाहिले म्हणलं पण माझ्या दिली आराम नाही झाला म्हणलं मावशी म्हणजे तू पागल आहेस म्हणे तुला पागल आहे म्हणे म्हणे पागलने उद्योग केला करणार काय म्हणलं खाऊन घे म्हणलं काळजी आहे तुला म्हणे या गावाजवळ कुणी डॉक्टर राहते कोठीवर भणाऱ्या भणारा पैताळ मावशी भंडारा तरी म्हणलं बा काय तर भंडारा करतेस का? दोस्त म्हणे काय भणाऱ्यामध्ये आहे म्हणे भणाऱ्या अहो मावशी अगोदरच्या पुराण्या बायाने का भंडाराच म्हणायचं मला त्याला आता भंडारा म्हणतात होय मावशी हो तेथी जमले तेथी एकच डॉक्टर आहे नंगारी भीमरागीचे डॉक्टर कोणत्या डॉक्टरांनी मावशी नंगारी अहो पैताळे डॉक्टर रंगारी नाही रंगारी म्हणतात त्याला नंगारी हो का गे? म्हणजे म्हणे, त्याच्याकडे जा म्हणे ना आपली दाखवले म्हणे तब्येत तब्येत जाऊ म्हणे हो तशी तुटली मा खाटल्यावर मग उठली मावशी बाजून उठली मा होय. हातामध्ये ठेवलं धरलं मा होय ते काय निघाली बा रस्त्याने निघली खोकला जाओ ढकलत जाओ मा चालता दवाखान्यामध्ये चालली गेलो मा चालली गेली मावशी मग जशी दवाखान्याच्या गेट मध्ये गेलो मा का गिरायकाची लाईन लागली होती गे गिरायकाची अहो हे एकदमच बैताळ खोकळा आहे बाई अहो गिराईक दवाखान्यामध्ये राहतात का हा आपण दुकानामध्ये जातो तिथे गिराईक राहतात दवाखान्यामध्ये पेशंट राहतात का म्हणले पेशंट लागे म्हणजे बोलतात म्हणून देईल गेल्या पाहिली मा म्हणतात लागली होत्या मा म्हटलं आता कसं करू मी म्हटलं पुढची आजी बाई माझा नंबर लागते काही ना काही नाही म्हातारी बाई म्हणजे एक काम करतो मला डॉक्टरलेच आवाज मारतो हा तू डॉक्टरला आवाज दिली मावशी डॉक्टरले आवाज दिली बेटा मी कशी आवाज दिली मावशी कशी दिली बेटा सांग मावशी. बघा डॉक्टर का कोलीवाणी हुकून राहिली काही समजलं का नाही बोलले का तुला तेवढ्या चांगल्या माणसाला डॉक्टर साहेबाला अब्बा डॉक्टर गा म्हणलं म्हणते तसं नाही म्हणायचे मावशी कुठे गेल्यावर कसं म्हणायचं त्याला असतं मनात आणायला बोलायचं आजी डॉक्टरची तुम्ही आत आधी आतमध्ये
डॉक्टर जी होय. डॉक्टर साहेब जी हो त्याले जीजी म्हणतो जीजी माझे वासरा हो ना गे त्याले जीजी म्हणतो झालं काय ते देर भाकर आले म्हणून वाचते म्हणत असते मी पक्या माणसाला काय तुला करायचं त्याले उपकाच म्हणून होय का हो. मग मावशी जशी आवाज मारलो बेटा की जसा माझा शब्द त्याच्या कानावर गेला मग असा डॉक्टर गेट मध्ये आला गेट मध्ये आला हो बेटा गेट मध्ये आला आणि माझ्याकडे पाहिलं होय. ये पुढे म्हणे हा. ये म्हणे होय. सगळ्याच्या पहिले तुझीच पाहतो म्हणे काय पाहिजे म्हणजे मग तब्येत पण चांगली मग मावशी हो गेलं बा दवाखान्यामध्ये अंदर जशी दरवाजामध्ये अशी पाय ठेवलं बेटा अशी पाय ठेवलं गे हा एवढा मोठा बाबा कोण झोपले गेला रे? उचल्यामध्ये बाय तुला त्यांच्या जमान्यात का झाड होती का बा अशी पकड आणून राहिली का झाड नव्हतं बघ हे चामगादरीची एवढी होती मला चामगादरीची ते झाड काम कर हा एवढा मोठा होता बेटा का बा बेंच त्या बेंचावर म्हणे झोप म्हणे गुडघे म्हणे पाहिजे झोप मध्ये बा हे जशी झोप पडली ना बेटा बरोबर आहे मावशी कधी माझे दादेने पाहत राहिले राहणारची आहे कोण म्हातारी बाई मग लोक करते का नाही का ना झोप पाहिले म्हणते मग मावशी झोप म्हणते झोपली बेटा झोपली मग डॉक्टर आला गे आला डॉक्टर डॉक्टर आला ना पटकन माझ्या उभा राहिला मग मावशी रस्ता उभा राहिला बेटा होय. पटकन आपली चैन खोलला होती बेटा त्याच्या जेवढी एवढी काही नाही. असं तरी सांगा त्याच्याकडे बॅग होती बॅगची चैन खोलली म्हणून हे व्यक्ती चैन खोलली मग मावशी एवढा मोठा कालन गे रडू नका, चुप राह. मावशी होता कसं कळायला समोर उभं आहे असा गोल गोल होता मा वाटला वाटला सांगून बोल होता हो गे मग मावशी मागावर हेकडानं वाकडा होता तारे हे वाकडा होता तोंडामध्ये कुचकलं ना आपल्या कानामध्ये कुचकलं ना मग कसा करे बेटा कसं करे जसा जसे तो लावे का नाही बेटा तशी तशी माझी तब्येत खालत सरके मा खालत सरके अगं, त्याला काय म्हणतात माहिती नाही का तुला त्याला टेटस्कोप म्हणतात टेटस्कोप का त्यानं गे बाबा कोण्या देवाचा कोप आणून माझ्या शाट्यावर मारलं इथं गुडघे म्हणे आता म्हणे तुले म्हणे पुढे तपासणी केलं म्हणे आता तुले म्हणे मागवून करतो म्हणे तपासणी हो गे मग उघडी झोप म्हणे उभी झोपणे उघडी झोपली झोपली बेटा मावशी डॉक्टर आले, हा एवढा मोठा कालन गे केवढा होता मावशी रडू नको डोळ्याने सांग नाना आता काय नाही सांगून राहिलो तर दारे नाना कोणाला काय नाही तर काय नाही सांगून राहिलो हो गे पुढं का नाही बारीक होता मग हो आणि मागून ठोकर होता गे असं मग बेटा पुढे म्हणते आता म्हणते आपला नेसा दिला कर म्हणते हो जा, नेसा दिला केला बेटा नेसा दिला केला मग डॉक्टर आला गे आणि जसं आला बेटा तसं रचकन टोचलन घे जशी टोचलं बेटा तशी मिसकॉल दिली मावशी काय त्या मिसकॉल वर नाही माझ्या खिशामध्ये मोबाईल होता बेटा तो सरकला केला मोबाईल होता बरं, मला एक सांग मावशी एवढी लंबी पत्रकार कहाणी सांगितली तुला बरं, तुझी बिमारी कोणती झाली बा विचारलं डॉक्टरले काय म्हणे? डॉक्टर साहेब म्हणले मला बिमारी कोणती झाली होय मुलगे म्हणे तुले बिमारी म्हणे पोट फुगावाची झाली म्हणे तो फुगाची म्हणजे बा नाही गॅसेस नाही होय म्हणे गॅस गॅसेस म्हणजे काय त्याला म्हणलं डॉक्टरले होय डॉक्टर साहेब म्हणलं गॅसचा हंड्याच्या वापरत नाही करत हा मी चुलीवर स्वयंपाक करतो की बरोबर आहे अहो ते गॅस नाही म्हणे हा ती हवापास नाही होय चुप रे काही सांगते ओके माय अगे ए गोपिका तू लक्ष कोणाकडे पण हे खायला मोठा झाला बेटा आता माझा डोका घे नाही. अहो बघे खायगुणे जर लागूनच गेली का नाही खायगुणे लागले का उच्च लागते गोष्टी सांगायची आहेत का ए मावशी माझी तुझ्याकडे लक्षच नाही ग आणखी तुझ्या लक्षात नाही आहे तुझ्याकडे माझी विषय कुठल्या का बा? अरे मिशावत का गे काय वेळ या 4 महिन्याची वर्षात माझ्या पुऱ्या उरावर सांगली बेटा तुझ्या बदली या धरतीवर नाही पडली हा. ती माझ्या उरावर सांगली होय. म्हणून हे हरणारी वापली बेटा हरणारी माझी हरारी तर हिवरी राहते का हे तर गाडी गाडी आहे ना आणि खाऊ
झाली काऊन झाली? 4 महिन्याचा पाणी पडला बेटा. होय. त्या नाग नदीला पूर आला. होय. आणि त्या नाग नदीचा पूर या घरात येऊन गेला मा, हा म्हणून हे कार्यकारी झाले. असं बरोबर आहे. नागरिक पाणी काढत राहते मावशी. ए मावशी, मी काय म्हणते, कधी घरी वा एवढा सारा मुकडा पडला येत लागला तसं काही? हा बुंदीच्या येतो का गे? हा बुंदीच्या येतोय कोणी खात्याने घडून येतात का रे? तुला माहित नाही? हा? मोऱ्या खात्यानं. हा तो आता नती घडते ना वा? खाती माझ्या नती घडतात का? सोना घडते. होय. मी म्हणून खाते खेळत असतील. असं काय? हे मावशी, मी काय म्हणते, अगं तुझा हा नकरा पाहून मला लई विचार आल्यासारखं वाटते. काय ठाकली बटली बाई? मी काय म्हणते ऐक. काय हा डोळा कोण मारते? काऊन मारते? मी याला गेलो नाही म्हणून डोळा मारते. काय झाली बा? चिकन सुपारी देतो त्या दिवशी आता आला. म्हणून तर ते हा किंडमच्या घराकडे येत राहते. सकाळी दुपारी नाही संध्याकाळी. याला मोठी चवी लागली त्या चिकन सुपारी. चिकन सुपारी चवरावली त्याले म्हणून काय म्हणते ऐक समोर. मला एक सांगा. जन्माशी म्हणते मी आता साडी नेसली तर साडीवर साडीच्या खाली लहंगा नाही लावू तर काय पोट गुडू का मनवत आहे लोकांचं साठ तुझं पेपर गेले तेच मध्ये हा माझ्या मनाच्या सोबत सारे लोकांची मला सोबत आहे जवाना म्हणून साक्षीदार करणार. काय तर साक्षीदार करते एवढा मोठा साक्षीदार केली जवान आहे म्हणून. अहो तरुण आहे म्हणून करून राहिले. म्हातारा बाईला काय एवढं पाहिजे ना? पोटाला लाली, डोळ्याला काजळ, मा जशी काही हिरोईन लागली. ऐक मी काय म्हणते सांगा. पावन ग पावने पोळ माहिती डोळा, पावन
ए मावशी बोलणार नाही. माझ्याशी नाही बोलशील मी लाडाची तुझी लेख नाही का तुम्हाला लग्न झाले. ए मावशी हा. काय ग अशी मजा केली थोडीशी एवढी जागा लागली का ग अरे माझ्या तिकडे येते कार बोल करतात अरे वा. ए मावशी तुझ्याशिवाय हसायला कोण आहे व आम्हाला मी यावं म्हणून तर जिनगणी आहे का अरे वा. सत्यनाथ झाली असती. ए मावशी अगं लाडा तुम्ही आमची एकटीची एक मावशी आहे आणि तुझ्या दोन लेकी आहेत मग तुझी मजा कर कोणाची मजा करणार आपल्या सोबत तुला सांगणार ना बरं आम्ही कशासाठी आले मावशी अगं साऱ्या घराने माझ्या निघून गेल्या मावशी अगं गोपिका आणि राधिका दोघ्यात घरी राहिला आम्ही म्हणून तुला नेणे करता आली मावशी नाही गेल्या मावशी ओके 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 मुंडट पडलं बेटा शहाण्या माणसानं वास्त्रामध्ये लंगडी काय शहाणी पाहिजे. बरोबर बोलली मावशी आता तू होय म्हणून मग ते आमच्या सिंगाच्या बाजारला चल मावशी एकदा बाजारला आली असती मा काहून कमीत कमी 15 ते 20 वर्ष झाले मी ते धंदा बंद केला. होय मावशी माझ्याकडे ना काही सामान तुम्ही काय घेऊन येऊ घ्या. हे मावशी तुझ्याकडे सामान वगैरे काही नाही आहे ना माल वगैरे अगं तुला दही लागेल दही देणार तुला दूध लागेल दूध देणार आणि बाकीचं सामान गोपिका देणार तुला राधिका माहितीये का तर मी अनुभव देणार मी तुला लोणी देणार लोणी काची नोंदी घे. पैताडे लोणी नाही लोणी हा हा लोणी म्हणजे ते घुसरण करतो आपण आणि ते वरचं साई येते देवाली का घे? देवाली. तिले चिठी द्यायला. म्हणून मग मावशी आमच्या सोबत चल बाजारला होय म्हणजे ते बेटा चला. ओके मावशी मावशी एकांका टाकाने सांगशील तर रस्ता तरी कळेल आपल्याला माझी कथा सांगू घे. ते सांगणं काय राजा हरिचंद्राची तो वंदने जाते आणि मग अंबांचे बापू होते राजा म्हणजे जाते आंबा आणते चिचा आणते आंबा राणी देते चिचा देते आणि ते चिच्यापासून पोरगा होते आणि चिचीपासून पोरं होते. आंब्यापासून पोळे तिच्यापासून पोळी होईल. कोणता सांगे वगैरे तुम्हाला बाकी आंब्यापासून आधी सांगे मावशी पहिलीच्या काळामध्ये होतो त्यामध्ये अगे तो सतीयुग होता बेटा. बाकी होता? या सतीयुगामध्ये जसं बोलत होतं तसं घडत होतं. आता तर हा कलियुग लागला गे. बरोबर आहे मावशी गेल्यावर कुठले मुक्ते दारे हो का मग चल आंब्यानं पोरं होते राहते ना तिच्यानं पोळी होते राहते हा. हा. त्या माणसाची गरज बायला लागते का नाही किंवा मावशी बायाची गरज माणसाला लागते का. तुझं म्हणणं बरोबर आहे मग चल जसं जो येते ते सांगा मला चल लवकर अहो देवी गुण बोलते
होते का काय करा बाजारामध्ये आली बाजार भरायला थोडीशी वेळ आहे तोपर्यंत नाश्ता वगैरे करू आणि त्याच्यानंतर माल विकू चल लवकर